कुळवाडी भूषण ही पदवी दिली, अशा छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य आहे, हे स्वराज्य केवळ एक सत्ताचं हस्तांतरण नव्हतं, तर एक परिवर्तनवादी समाजशील तो महायज्ञ होता असं मला वाटायला लागतं. विषयाचा पुढे जाऊन विचार करत असताना छत्रपती शिवरायांच्या समाजकार्यावर प्रथमतः मला प्रकाश टाकणं महत्त्वाचं वाटायला लागतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस स्वराज्याची त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी या व्यवस्थेमध्ये समाजामध्ये जातीचा आणि धर्माच्या बेड्यामध्ये हा समाज अडकलेला होता. त्या बेड्यामधून त्यांना मुक्त करून प्रथमतः जाती भेदाचा त्यांनी अंत केला आणि सर्व मावळ्यांना एकत्र करून सैन्य उभा करण्याचं त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्या सैन्यामध्ये जीवा महाला होता, तानाजी मालुसरे होता, शिवा काशीद होता. एवढंच नाही तर इब्राहिम खान आणि मदारी मेहतर अशा जाती धर्माचे अनेक मावळे महाराजांच्या सैन्यामध्ये होते. म्हणजे एकंदरीतच जाती धर्माचा अंत करण्याचं काम महाराजांनी या समाजामध्ये केलं. मात्र आज आमच्या युवकांची परिस्थिती आज आम्ही पाहतोय. आमचा युवक आज कुठे आहे? आज आमचा युवक हा सोशल मीडियावरती दंगल घडवण्यामध्ये आज व्यस्त आहे. आज आमचा युवक हा समाजामध्ये भांडणं पेटवण्यामध्ये व्यस्त आहे. तुम्ही अलीकडे बातमी वाचली असेल, अहिल्यानगरमध्ये सौंदळा नावाचं गाव आहे, ज्या गावाने ग्रामपंचायतीमध्ये जात सोडण्याचा ठराव त्या ठिकाणी केला. म्हणजे सार्वजनिक ठिकाणावर तुम्ही जातीचा उल्लेख करू शकत नाही. मला वाटतं आजच्या युवकानं कुठंतरी पाऊल उचलून समाजामध्ये जातीभेदाचा अंत करण्यासाठी नवनवीन उपक्रमाचं त्या ठिकाणी नियोजन आजच्या युवकांनी केलं पाहिजे. विषयाचा पुढे विचार करत असताना मला स्त्रियाबद्दल महाराजांचं समाजकार्य सांगणं महत्त्वाचं वाटतं. कारण